होळी रे होळी पुरणाची पोळी असं आपल्या ह्याच्यामध्ये, कारण होळीमध्ये जास्त करून आपल्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्यामुळे आज मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे पाव किलो 250 ग्राम इथे मी चण्याची डाळ घेतली आहे आणि त्याच्याबरोबर मी इथे 200 ग्राम गूळ कापून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी विलायची, सुंठ आणि जायफळीची पावडर घेतलेली आहे. आणि त्यासाठी मी इथे पीठ मळण्यासाठी इथे 3 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. तर आता मी माझ्या ट्रिकनी तुम्हाला दाखवणार आहे की आपण कोणाकोणाला असं वाटतं की पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे खूप वेळ जातो आपल्याला आणि त्यामध्ये खूप वेळ जाण्यामुळे कंटाळा येतो. तर काही आपल्याला वेळ न जाता आपण झटपट कसं पुरणपोळ्या बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया. मी सर्वात अगोदर मी इथे डाळ आता धुवून घेणार आहे आणि कुकरला लावून घेणार आहे. तर आता मी हे डाळ आता स्वच्छ धुवून घेतली आहे 2 ते 3 पाण्याने. आता मी ह्याला कुकरला फक्त 2 शिट्ट्या देऊन घेणार आहे. ह्यामध्ये मी काही जास्त पाणी वगैरे टाकणार नाही आहे, कारण मी ह्याला हटवण्यासाठी टोपामध्ये काढून घेणार आहे. आपण एक्स्ट्राचं पाणी टाकलं की आपण शिटी बरोबर पाणी पूर्ण वरती येतं आणि त्यामुळे आपल्याला सगळं पाणी बाहेर जातं. त्यामुळे मी इथे जेवढं लागेल तेवढंच पाणी ह्याच्यात टाकून घेणार आहे. आणि मी ह्याच्यामध्ये काही हळद वगैरे नाही टाकणार. आपल्या गावरान पद्धतीने साधी सोपी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे, कारण डाळीमध्ये भाजीमध्ये एक्स्ट्रा अगर हळद झाली तर आपल्याला स्वाद त्याचा वेगळा येतो. त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये पण हळद न टाकता साधी सिंपल पुरणपोळी तुम्हाला दाखवणार आहे आणि झटपट होणारी. तर ह्याला मी 2 शिट्ट्या देऊन घेते. तर आता मी इथे कणिक घेतलेला आहे. मी ह्याला आता मीठ टाकून मळून घेणार आहे. तर चवीनुसार आपण ह्यामध्ये मीठ ॲड करूया. तर आता ह्याला मी थोडं थोडं पाणी टाकून मी ह्याच्यामध्ये काही मैदा वगैरे न टाकता तुम्हाला पुरणपोळी करून दाखवणार आहे. आणि अशा पद्धतीने पोळी केल्याच्या नंतर आपली पोळी फुटणारही सुद्धा नाही आणि अशी मऊ लुसलुशीत पोळी तुम्हाला आज मी तयार करून दाखवणार आहे. तर आता अशा प्रकारे माझा असा मऊ मस्त पिठाचा गोळा तयार झालेला आहे. तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ पुरणपोळी डाळ शिजवेपासून तर पुरणपोळी लाटेपर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. कुठेही स्किप न करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मी 1 चमच मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकून परत ह्याला एकदा चांगलं असं मळून घेणार आहे. तर आता माझं पूर्ण असं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता मी ह्याला झाकून ठेवणार आहे. कमसे कम मी 15 ते 20 मिनटं ह्याला अशीच झाकून ठेवणार आहे. आणि आता आपली डाळ शिजते तोपर्यंत मी कटाच्या आमटीची तयारी करून घेते. तर आता कटाच्या आमटीसाठी मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत, तुम्हाला मी दाखवते. इथे मी अर्धा चमच जिरे घेतले आहेत, 4 ते 5 मी काळी मिरी घेतले आहेत, 4 लवंग घेतले आहेत, थोडीशी जावित्री घेतली आहे, 1 चक्री फूल घेतला आहे, 1 मोठी इलायची घेतली आहे आणि इथे थोडंसं मी खसखस घेतली आहे. आणि त्याच्यामध्ये आता मी खोबरं चिरून घेतलेलं आहे 1 वाटी. इथे कांदा घेतला आहे 1 मोठा आणि इथे 2 टोमॅटो घेतले आहेत. इथे मी मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 10-12 मी लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत, 1 ते 1.5 इंच आलं घेतलेलं आहे. तर आता हे सगळं मी भाजून घेणार आहे आमटीसाठी. तर इथे मी आता सर्वात अगोदर थोडंसं मी तेल टाकून घेणार आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मी सगळे मसाले भाजून घेणार आहेत. तर इथे मी सर्वात अगोदर खोबरं टाकते. मी इथे कांदा, खोबरं हे सगळे खडे मसाले भाजून घेणार आहेत आमटीसाठी. झटपट आपल्याला कसं करायचं आहे, आपण असं एकीकडे मी डाळ ठेवली आहे, एकीकडे मी इथे मसाले भाजत आहे. माझं पीठ सुद्धा मळून झालेलं आहे. काही टाइमपास होत नाही ह्याच्यामध्ये, काही कंटाळा वगैरे येण्यासारखं काही नाहीये. रोजच्या स्वयंपाकासारखंच हे 1 ते 1.25 तासामध्ये जेवण पूर्ण बनवून होतं. तर आता मी ह्याच्यामध्ये कांदा सगळे खडे मसाले परतून घेते.
त्याच्यामध्ये मी कांदा पण परतून घेते. तर आता आपले चांगले असे मसाले भाजून झालेले आहेत. त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण परतून घेणार आहे. आता हे सगळे मसाले मी मिक्सरला पेस्ट करून घेणार आहे. तर आता हे आपलं वाटण सगळं गार झालेलं आहे. ह्याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते. ह्याला मी स्वच्छ धुवून घेतली आहे. इथे मी आलं आणि लसूण टाकून घेते आणि त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता सुद्धा टाकणार आहे वाटणमध्ये, कारण आमटीमधले कढीपत्ता मुलं काढून खातात. मग हे आपण अशाप्रमाणे वाटण करून घातले की पोरांच्या पोटामध्ये पण जातं. तर आता ह्याचं सगळ्याचं मी बारीक पेस्ट करून घेते. तर आता आपली डाळ अशी चांगली शिजवून झालेली आहे. त्याला मी टोपामध्ये काढून घेते आहे. तर डाळ बघून शकता तुम्ही अशा प्रकारे डाळ शिजवायची, कारण आपण जास्त डाळ शिजवली तर ती डाळ बरोबर होत नाही, त्याच्यामुळे आपल्या पुरणपोळ्या फाटत असतात. तर मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेते आहे, कारण कटासाठी मी ह्याच्यामध्ये जास्त पाणी टाकली नव्हती. आता मी ह्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतली आहे. मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि मी ह्याला परत 5 मिनटं उकळण्यासाठी ठेवून देणार आहे, कारण आपल्याला ह्याच्यातनं एक्स्ट्राचं पाणी काढून त्याची आपल्याला आमटी तयार करायची आहे. तर आता मी ह्याला 5 मिनटं गरम करून घेणार आहे. 5 मिनिटासाठी मी ह्याला ढाकण ठेवून उकळून घेणार आहे आणि ह्याचं एक्स्ट्राचं पाणी मी काढून त्याची मी आमटी बनवणार आहे. आता आपलं चांगलं पाणी उकळून झालेली आहे डाळ. मी ह्याच्यातनं आता एक्स्ट्राचं पाणी काढून घेणार आहे. तर बघू शकता आता आपली डाळ कशी चांगली शिजलेली आहे. ह्यातलं मी पाणी काढून घेणार आहे आमटीसाठी. बघू शकता आता मी पूर्ण ह्यात पाणी काढून घेतलेलं आहे. आता ह्याला मी 5 मिनटं अशीच गॅसवरती मंद आचेवरती ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे. आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहे, कारण आता गूळ टाकल्याच्या नंतर आपल्याला ह्याला 10 ते 15 मिनटं हटवून घ्यायला लागतात. आणि जेवढं तुम्ही अशाप्रमाणे हटवून घेणार ना डाळीला, त्याचप्रमाणे आपल्या पोळीला तेवढी चव पण जास्त येणार. आता हे थोडंसं हटत आल्याच्या नंतर ना मी ह्याच्यामध्ये जायफळ, विलायची आणि सुंठाची पावडर ॲड करणार आहे. बघू शकता आता आपली डाळ अशी चांगली हटून झालेली आहे. आता ह्याला थोडंसं अजून 5 मिनटं मला हटून घ्यायला लागेल. तोपर्यंत मी आता ह्याच्यामध्ये ह्याची विलायची आणि सुंठ आणि जायफळची पावडर टाकून घेते. आता हे सगळं एकत्र करून मी 5 मिनटं परत ह्याला मिक्स करून घेणार आहे. तर आता आपलं पुरण असं मस्त घट्ट झालेलं आहे. पूर्ण ह्यातलं मी गूळ हटून घेतलेली आहे. अशा प्रकारे अगर आपण पोळ्या बनवणार तर पोळी 100% सांगते मी, पोळी आपली फाटणार वगैरे काहीच नाही आहे आणि एकदम मस्त अशी टम्म फुगेल, मऊ लुसलुशीत सुद्धा होईल. तर आता आपलं पुरण चांगलं तयार झालेलं आहे. आता मी ह्याला काढून घेते आणि ह्याला मी चाळणच्या साहाय्याने ह्याला मी वाटून घेणार आहे. पुरण वाटून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण गरम गरम पुरण वाटायला घेतलं की पटकन आपलं पुरण वाटून तयार होऊन जाईल. अशी 5 मिनिटामध्ये आपलं पुरण तयार होईल. तर आता आपलं पुरण वाटून तयार झालेलं आहे. आता मी पोळ्या लाटून घ्यायला सुरुवात करते. पहिला आता मी तव्यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहे, कारण आपली पोळी
चिपकणार नाही त्याच्याने. तर असं पूर्ण आपण तेल लावून घ्यायचं असं, आणि त्यानंतर ह्याला मी गॅसवरती ठेवून घेणार आहे. तर आता मी इथे कणिकचा एक गोळा घेतलेला आहे, त्याला मी लाटून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी पुरण भरणार आहे. तर जेवढा आपला कणकेचा गोळा आहे त्यापेक्षा थोडं जास्त आपल्याला पुरण घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एवढं पुरण घेतलेलं आहे. तर ह्याला मी मस्त असा गोळा तयार करणार आहे आणि जास्तीचं पीठ हे मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे आपण पुरणपोळ्या केल्या की आपल्या पोळ्या फुटणार नाहीत. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चंद्रकला's रेसिपीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशा हलक्या हाताने आपण पोळी लाटून घ्यायची. काही अवघड नाही आहे हे सगळं काय. असं वाटतं की पुरणपोळीचा स्वयंपाक खूप अवघड आहे, पण असं काही नाही. आपण एकदम 1 तासामध्ये ही सुद्धा ह्याला परफेक्ट करू शकतो. तर बघू शकता आता आपली पुरणपोळी अशी मस्त लाटून झालेली आहे. कुठे पण आपली पुरणपोळी फुटली नाही ना, काहीच झालेलं नाही आहे. तर आता मी ह्याला तव्यावरती टाकून घेणार आहे. एकदम अशी पातळ आपली मस्त पुरणपोळी झालेली आहे. आता मी ह्याला दोन्ही बाजूनी अशी तेल लावून घेणार आहे. ह्याला मी आता पलटून घेणार आहे. तर बघू शकता अशी एकदम मऊ मस्त पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. आता मी पोळी पलटून घेणार आहे. अशी दोन्ही बाजूनी आपण मस्त पोळी शेकून घेऊया. बघू शकता आपली पोळी कशी अशी टम्म फुगलेली आहे आणि अगदी रंग सुद्धा ह्याला खरपूस मस्त आलेला आहे. आता आपली पुरणपोळी तयार आहे. मी ह्याला काढून घेते. चला तर आता मी आमटी बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 3 पळी तेल टाकून घेणार आहे, कारण माझी पळी छोटीशीच आहे, त्याच्याने मी 3 पळी तेल टाकून घेणार आहे. तर कटाच्या आमटीसाठी आपण आता तेल गरम झालेलं आहे. मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेणार आहे. त्यानंतर मी सुके मसाले ॲड करणार आहे, कारण आपल्याला कट येण्यासाठी मी सर्वात अगोदर त्याच्यामध्ये लाल मसाला टाकून घेणार आहे. तर इथे मी 2 चमच लाल मसाला टाकला आहे, अर्धा चमच काश्मीरी रेड चिली पावडर टाकली आहे. त्यामध्ये मी अर्धा चमच धनेपूड टाकून घेते, पाव चमच हळदी आणि थोडासा गरम मसाला. आता मी हे सगळं एकत्र करून घेते आणि त्याच्यामध्ये मी वाटण करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ॲड करून घेते. अशा प्रकारे आपण सुके मसाले तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्या आमटीवरती मस्त असा कड येतो. तर आता आपण चांगला असं मसाले मी 2 मिनिटं असे परतून घेतले आहेत. आता ह्याला तेल सुद्धा सुटायला चालू झालेलं आहे. मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी जे कड काढून घेतलेलं आहे डाळीमधलं एक्स्ट्रा पाणी, मी त्याच्यानेच आमटी बनवून घेणार आहे. तर आता हे मी त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तिला मी इथे 5 मिनिटासाठी एक उकळ येईपर्यंत मी अशीच ह्याला ठेवणार आहे. तर आता एक उकळ आली आहे, बघू शकता. आता ह्याला किती मस्त असा कट आलेला आहे. तर आता आपली आमटी तयार झाली आहे. ह्याला मी आता काढून घेते.
तर तयार आहे आपली मस्त होळी स्पेशल थाळी. तर बघू शकता अशा मऊ मस्त आपल्या पुरणपोळ्या तयार आहेत. त्याच्याबरोबर मी दूध घेतलं आहे, आमटी आहे आपली कटाची. तर बघू शकता. आणि तुम्हाला पुरणपोळीचा बेत आवडला असेल ना तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.